नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. महाशिवरात्रीला करा या शिवलिंगाची पूजा. महादेवासोबतच कुबेर देवाची होईल कृपा. कर्ज मिटेल, धनसंपत्ती वाढेल. महाशिवरात्रीला भगवान शिवाचे व्रत करून मनोभावे विधिवत महादेवाची व शिवलिंगाची पूजा केली जाते. हा दिवस भक्तांसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शिव पार्वतीचा विवाह सोहळा या दिवशी पार पडला अशी कथा असल्याने महाशिवरात्रीला शिवशक्तीची पूजा केली जाते. जो भक्त मनापासून व्रत आणि पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करतो त्याच्यावर महादेवाची पूर्ण कृपा होते व मनोकामना देखील पूर्ण होतात असे मानले जाते. पाहुयात या दिवशी कोणत्या शिवलिंगाची पूजा करणे लाभदायक मानतात व कुबेर देवाची देखील पूजा आणि कृपा प्राप्त होते. महादेव पार्वतीचा विवाह सोहळा ज्या दिवशी पार पडला तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. हा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व महादेवाच्या व्रत पूजनासाठी महत्वाचा मानला जातो. जो भक्त पूर्ण समर्पणाने विधिवत महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करतो व व्रत करून मनोकामना मागतो त्या भक्तांची इच्छा महादेव अवश्य पूर्ण करतात अशी मान्यता आहे. तसेच अनेक कुमारिका मुली किंवा आजकाल मुले देखील मनपसंत जोडीदार मिळावा म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करतात. शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र अर्पण करतात. विवाह कामनेसाठी महाशिवरात्रीचा दिवस महत्वाचा मानला जातो. त्यामुळे येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही देखील तुमच्या मनातील कामना पूर्ण करण्यासाठी व कुबेर देवाची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी ते आज आपण पाहूया. महाशिवरात्रीला कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी? महादेवाची पूजा करताना सर्वात प्रथम शिवलिंगाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करणे, बेलपत्र वाहणे, भस्म लावणे व आरती करून पूजा करण्याला महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी देखील अशा पद्धतीने शिवलिंगाची पूजा केली जाते. मात्र या दिवशी जर एका विशेष शिवलिंगाची पूजा केली तर महादेवाची कृपा होऊन मनोकामना शीघ्र पूर्ण होते अशी मान्यता आहे. शिवलिंग धातूचे, दगडाचे, काचेचे, पारद अशा अनेक प्रकारचे असते. यामध्ये पारद शिवलिंगाचे पूजन करणे विशेष फलदायी मानले जाते. पारा आणि चांदी या धातूंच्या मिश्रणातून पारद शिवलिंग बनवले जाते. पारद शिवलिंग हे महादेवाच्या पूजेत फलदायी मानतात. या शिवलिंगाच्या पूजनाने महादेवासोबतच भगवान कुबेर आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन धनप्राप्ती होते अशी मान्यता आहे. तसेच पारद शिवलिंग घरात आणल्यास वास्तुदोष देखील दूर होऊन घरातील नकारात्मकता नष्ट होते असे म्हणतात. घरात सुखशांती येऊ लागते. आरोग्याच्या समस्या संपतात. महादेवाची कृपा संपूर्ण कुटुंबावर होते व पारद शिवलिंगाच्या विधिवत पूजनाने महादेव प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. पारद शिवलिंगाची पूजा कशी करावी? सोमवारच्या दिवशी किंवा कोणताही शुभ मुहूर्त पाहून पारद शिवलिंग घरात आणावे. त्याची पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचे उच्चारण करावे. शिवलिंगाचा प्रथम पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना देखील मंत्रोच्चारण करावे. त्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ कपड्याने पुसावे. त्याला अष्टगंध व भस्म लावावे. मग बेलपत्र धातूला अर्पण करावे. यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील उच्चार करावा. पारद शिवलिंगामध्ये भगवान विष्णूचा देखील वास असतो असे म्हणतात. त्यामुळे याच्या पूजनाने विष्णू, लक्ष्मी व कुबेर देवतांची कृपा मिळते अशी मान्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.